तेव्हा तशी म्हणजे कशी? समाजरीतीप्रमाणे स्वतःला स्वतःच्या संसारात मुलाबाळांमध्ये अडकवून घेतलेली, त्यातच समाधान मानणारी, समाजामध्ये मी किती सक्षम आहे हा मुखवटा घेऊन फिरणारी, पण हे सर्व करत असताना स्वतःला व्यक्त होण्यासाठी एक मैत्रीचा हात शोधणारी ती. अशाच एका तीचं वर्णन कवयित्री शशी डंभारे यांनी त्यांच्या चहा या कवितेमध्ये केलंय. ऐकूया चहा. वाचक स्वर स्मिता सैंदानकर. चहा. चहाच्या कपासोबतच त्याने मैत्रीचा हात पुढे केला. चहाच्या कपासोबतच त्याने मैत्रीचा हात पुढे केला तेव्हा ती भांबावली. अरे, लग्न झालंय, मुलं मोठी आहेत, सगळं छान चाललंय म्हणाली. अरे, लग्न झालंय, मुलं मोठी आहेत, सगळं छान चाललंय म्हणाली. तो हसला आणि म्हणाला, अगं मी मैत्री म्हणतोय तुला. ती पुढे म्हणाली, आणि कसं आहे, मला हे असं आवडतच नाही. मी बरी आणि माझं काम बरं, अशा गोष्टींसाठी माझ्याकडे वेळही नाही. ती पुढे म्हणाली, आणि कसं आहे, मला हे असं आवडतच नाही. मी बरी आणि माझं काम बरं, अशा गोष्टींसाठी माझ्याकडे वेळही नाही. तो पुन्हा हसला आणि म्हणाला, अगं मी मैत्री म्हणतोय तुला. हो हो, तेच ते. इथे सगळ्यांचीच नजर असते, सगळ्यांना उचापती पडतात, प्रमोशन तोंडावर आहे, साध्या साध्या गोष्टींचेही काहूर करतात. तो पोट धरून हसला आणि म्हणाला, अगं म्हणूनच मी मैत्री म्हणतोय तुला. इतके बोलताना धाप लागलेली तिला. चहा तर थंडगारच, निघून गेलेला. इतके बोलताना धाप लागलेली तिला, चहा तर थंडगारच, निघून गेलेला. अचानक तिच्या डोळ्यात उष्ण उष्ण पाणी. कित्येक दिवसात खरं तर असं म्हटलंच नाहीये कुणी. त्याने शांतपणे खिशातून रुमाल काढला, सहजतेने तिच्या समोर धरला. त्याने शांतपणे खिशातून रुमाल काढला, सहजतेने तिच्या समोर धरला. मग ती अजूनच कोसळली, अजूनच स्फुंदली, डोळ्यांच्या काठाने मनसोक्त वाहिली. मग ती अजूनच कोसळली, अजूनच स्फुंदली, डोळ्यांच्या काठाने मनसोक्त वाहिली. यावेळी तो हसला नाही. यावेळी तो हसला नाही. तिच्या नजरेत पाहून म्हणाला, इतक्यासाठी तर मी मैत्री म्हणतोय तुला. इतक्यासाठी तर मी मैत्री म्हणतोय तुला. कवयित्री शशी डंभारे.